आज आम्ही गेलो होतो फोनिक्स मॉलमध्ये. हा मॉल विमाननगरच्या जवळ आहे. तिकडे क्रिसमसच्या असा सुंदर डेकोरेशन केलं होतं. हे बघून प्रिशा खूपच खुश झाली. तिला काय करावं असं हेच कळेना, तरी वेगवेगळे पोज करू लागली. हा बघा, तिथून आम्ही खाली आल्यावरती समोरच क्रिसमस वंडरलँडचं सेपरेट डेकोरेशन केलेलं होतं. हा खास क्रिसमससाठी बनवला होता. तिकडे वेगवेगळे हे स्टॉल्स लागले होते. इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं की मन बघून प्रसन्न झालं. तिकडे वेगवेगळे स्टॉल लागले होते. लोक एन्जॉय करत होते. लहान पोरांसोबत खूप मस्ती करत होते. हॉलच्या समोर खूप भारी डेकोरेशन केलेलं होतं. एवढं मोठं क्रिसमस ट्री बनवलं होतं. ते पाहून तर प्रिशा अजूनच खुश झाली. ते बघून ती नाचू लागली. तिकडे गेल्यानंतर तिचं पोज चालू झालं. हा पोज तो पोज, इकडं बघायचं तिकडं बघायचं. ती फोटो काढायला काही थांबली. बस पे बैठो चलो चलो जल्दी चलो बैठो बस पे बैठो. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. हा बघा किती मोठं क्रिसमस ट्री बनवलं आहे. त्याच्या पोटातून आतमध्ये जाता येतं. एवढं भारी वाटत होतं की काय सांगू तुम्हाला. खूपच छान. प्रिशा हा नजारा खूपच छान एन्जॉय केला. ती म्हणत होती पप्पाला थोडासा की पप्पा मला पण क्रिसमससाठी कॅप घे. सेम कॅप पाहिजे मला पाहिजेच ते कॅप आताच घेऊन दे. तुझे पप्पा बोलले की हां बरं ठीक आहे घेऊ आपण. चल थोडं पुढं बघू अजून काय काय आहे. मग आपण क्रिसमसचं कॅप घेऊ. मग तिचे पप्पा आणि ती आतमध्ये आले. अजून थोडं पुढे गेल्यावरती तिथं अजून ही छान डेकोरेशन केलं. तुम्ही एकदा नक्की जाऊन फोनिक्स मॉलला विजिट करा. खूपच छान बनवलं आहे. तुमची मुलं एकदम एन्जॉय करतील. खूपच छान आहे. तिकडे जाऊन पण प्रिशा बघा वॉकचं फोटो शूट करायला चालू केलं. तिचं फोटोशूटच संपेना. ये माझा हात पकड. तिकडे अजूनही लहान पोरांचं फोटोशूट चालू होतं. तिकडं सँटा पण आला होता. ते बघून तर अजून प्रिशा खुश झाली. तुम्हाला शेवटला बघायला भेटेल की प्रिशाने सँटासोबत आणि त्या पोरांसोबत शूट केलेलं आहे. आम्ही अजून पुढे आलो. तिकडं हा इतका मोठा टेडी बिअर बनवला होता. ते बघून तर प्रिशा अजूनच खुश झाली. तो खूपच मोठा होता आणि एकदम बघायला नाही का खूपच छान वाटत होतं.
तिने तिच्या पप्पांसोबत पण तिकडं फोटो काढले, मग व्हिडिओज काढले. खूप काही आम्ही फोटो काढलो, व्हिडिओ काढलो, फिरलो. खूप छान वाटत होतं. एकदम बघण्यासारखं होतं. तिकडे सेंटा लॉन्ज पण होतो, असं लहान पोरांना बसून फोटो काढण्यासाठी. पण माझी मुलगी तर फोटोशूट करण्यासाठी तिला बोललं तेवढंच बस, प्रिशा एक फोटो काढ, ती लगेच जाऊते फोटो काढायला. मग तिनं तिच्या भावासोबत काढले फोटो, मग माझ्यासोबत पण एक फोटो काढले ती. कसं वाटलं तुला इथं येऊन? सांग ना कसं वाटलं? मेरी क्रिसमस म्हण. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस म्हण. बोल ना. आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये अजूनही छान सेंटाचं डेकोरेशन केलं होतं. ते खूप छान लहान डेकोरेशन होतं. एकदम बघायला भारी वाटत होतं. तिकडे प्रिशा खूप खेळली. आतमध्ये जाऊन पण हात लावत होती तिला बोलले अगं ओरडते तरी ऐकतच नव्हती, तरी हात लावत होती तिला ते बघून खूपच छान वाटत होतं. मम्मा म्हणत होती मला की आपण पण असं बनवायचं घरी. म्हटलं हो ठीक आहे, आपण पण बनवू. पिल्लू आत नाही जायचं. बाहेर जसं क्रिसमस ट्री बनवला होता तसं आतमध्ये पण बनवलं होतं. आतमध्ये तर अजून छान वाटत होतं, एकदम भारी वाटत होतं बघायला. खूपच छान होतं. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर लहान मुलांचं व्हिडिओ शूट चालू होतं. सेंटाचं ते व्हिडिओ शूट करत होते. ती बघत होती तिथं लहान पोरांचं व्हिडिओ शूट करत होते. ते तिला पण करायचं होतं त्यांच्यासोबत. तरी मध्येच तिने पण बोललं राहू द्या, तिला उभं राहू द्या, तिकडे फोटो काढू द्या. तिच्यासोबत पण ती फोटो काढली. त्याच्यानंतरनं सेंटासोबत पण फोटो काढले. तिला सेंटासोबतच थांबायचं होतं. तिला माझ्यासोबत पण फोटो नव्हतं काढायचं, तरी आम्ही थांबलो तिच्यासोबत फोटो काढायला. नंतर आम्ही तिथून निघून गेलो. म्हणत होती मला, मम्मा तू का आली? मी एकटीच काढणार होते फोटो, तू का थांबली सोबत? मला एकटीलाच काढायचं होतं. मग तिथून आम्ही रिटर्न घरी आलो. थँक्यू.